नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. बघा, मंगळवारी 6 जानेवारी 2026 रोजी वर्षातील सर्वात मोठी अंगारकी चतुर्थी आहे. या दिवशी आपण पूजाविधी कशी करायची याविषयीची माहिती बघणार आहोत. येत्या मंगळवारी 6 जानेवारी 2026 रोजी अंगारकी चतुर्थी आलेली आहे. वर्षाच्या सुरुवातीची सर्वात मोठी अंगारकी संकष्टी चतुर्थी. अंगारकी संकष्टी चतुर्थी म्हणजे संकटांचा नाश करणारी चतुर्थी मानली जाते. जो खरा अर्थाने खरा मनाने हे व्रत उपवास करतो आणि विधीप्रमाणे गणपतीची पूजा करतो, श्री गणेश त्यांचे सर्व संकटे दूर करतात. तसेच जी व्यक्ती ही अंगारकी संकष्टी चतुर्थीचा व्रत करते त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. संकष्टी चतुर्थी जर मंगळवारी आली तर तिला अंगारकी संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखले जाते. ज्यांना संकष्टी चतुर्थीचे व्रत करायला सुरुवात करायची असेल अशांनी उद्याच्या मंगळवारच्या अंगारकी संकष्टी चतुर्थीपासून तुम्ही संकष्टी चतुर्थीचे व्रत उपवास करायला सुरुवात करू शकतात. ज्या गणेश भक्तांना महिन्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक संकष्टी चतुर्थीचं व्रत करणं जमत नाही अशांनी अंगारकी संकष्टी चतुर्थीचं व्रत हे न चुकता करायचं आहे. यामुळे त्यांना संपूर्ण वर्षभरातल्या संकष्टी चतुर्थीचे व्रत केल्याचं पुण्यफळ प्राप्त होत असतं. या व्हिडिओमध्ये आपण अंगारकी संकष्टी चतुर्थीचे व्रत कसे करावे आणि त्या दिवशी गणेश पूजन कसे करावे, चंद्राला अर्घ्य आणि चतुर्थीच्या व्रताचं महत्त्व काय, तसेच उपवास कसा करावा आणि कधी सोडावा, कोणते पदार्थ आपल्याला या दिवशी चुकूनही खायचे नाहीत याविषयीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, संपूर्ण बघा. यावर्षी पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी मंगळवार दिनांक 6 जानेवारी 2026 रोजी आहे. या दिवशी चंद्रोदय हा 9:16 होणार आहे. अंगारकी चतुर्थीला दुसरं नाव आहे मंगळी चतुर्थी, कारण मंगळवारी ती येत असते आणि त्या दिवसापासून आपल्याला जर चतुर्थीचं व्रत सुरू करायचं असेल तर ते आपण सुरू करू शकतो. अंगारकी संकष्टी चतुर्थीला श्री गणपतींची विधिवत पूजा केल्यास ती अतिशय फलदायी ठरते. या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे, शुचिर्भूत व्हावे, त्यानंतर सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करावे. पूजेपूर्वी सर्वप्रथम तुपाचा दिवा लावावा. त्यानंतर ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करत आपल्याला व्रताचा संकल्प करायचा आहे. श्री गणेशाला प्रार्थना करायची आहे आणि आपल्याला या दिवशी स्वच्छ धुतलेले वस्त्र परिधान करायचे आहे. सर्वात अगोदर आपल्या सर्वांच्याच देवघरामध्ये गणपती बाप्पांची मूर्तीही असते. आपल्याला गणपती बाप्पांना पंचामृताने, कच्च्या दुधाने किंवा स्वच्छ पाण्याने या दिवशी आवर्जून आपल्याला अभिषेक घालायचा आहे. आता पंचामृत म्हणजे काय तर बघा, दही, दूध, तूप, मध आणि साखर यामध्ये आपल्याला दूध हे कच्चं घ्यायचं आहे. हे मिश्रण एकत्र करून याने आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक घालायचा आहे. अभिषेक घालताना तुम्ही गणपती अथर्व शीर्षाचं पठण करू शकतात किंवा ओम गण गणपते नमः या मंत्राचा तुम्ही जप केला तरी चालेल. या पद्धतीने आपल्याला गणपती बाप्पांना अभिषेक घालून घ्यायचा आहे. बघा, उद्याची अंगारकी संकष्टी चतुर्थी आहे. आपण उपवास करत असाल किंवा नसाल, आपल्याला गणपती बाप्पांना छान असा अभिषेक आवर्जून घालून घ्यायचा आहे. त्यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती स्वच्छ कपड्याने पुसून घ्या आणि तुम्ही जागेवर स्थापन करून घ्यायची आहे. बघा, मूर्ती तुम्ही देवघरात ठेवू शकतात किंवा तुम्ही वेगळ्या पाटावर, चौरंगावर गणपती बाप्पांची पूजा मांडली तरी चालेल. वेगळी पूजा मांडणार असाल तर एक पाट घ्या किंवा चौरंग घ्या, त्यावर स्वच्छ धुतलेला कपडा अंथरा, त्यावर थोडेसे तांदूळ ठेवून गणपती बाप्पांची मूर्ती तुम्हाला ठेवायची आहे. गणपती बाप्पांना तुम्हाला हळदी, कुंकू, अक्षता अर्पण करायचे आहे. या दिवशी आवर्जून लाल जास्वंदाचं फूल, दुर्वा अर्पण करायच्या. गुळ खोबऱ्याचा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे. तुम्हाला शक्य झाल्यास तुम्ही मोदकाचा नैवेद्य बनवून देखील तुम्ही अर्पण करू शकतात. गणपती बाप्पांचा फोटो असेल तर फोटो देखील याच पद्धतीने स्वच्छ पुसून घ्यायचा. हळदी, कुंकू, अक्षता, धूप, दीप दाखवून घ्यायचं. शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावून घ्यायचा. गुळ खोबऱ्याचा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे. त्यानंतर गणपती बाप्पांना तुम्हाला कापसाची वस्त्रमाळ अर्पण करायची आहे.
यानंतर बघा, आपल्याला अगदी साध्या सोप्या पद्धतीने गणपती बाप्पांची पूजा करायची आहे. पूजा करून झाल्यावर तुम्ही तिथे बसून 108 वेळा ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करू शकतात किंवा 1 वेळा किंवा 11 वेळा तुम्ही गणपती अथर्व शीर्षाचं पठण तुम्ही करू शकतात. त्याचप्रमाणे आपल्या मुलांच्या इच्छा व्यक्त करत किंवा आपल्या इच्छा व्यक्त करत तुम्ही या दिवशी सेवा देखील किंवा उपाय देखील तुम्ही करू शकतात. कारण या दिवशी गणेश तत्व हे खूप मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात, खूप मोठ्या प्रमाणात हे ॲक्टिव्ह असतात. या दिवशी गणेश तत्व हे पृथ्वीवर खूप मोठ्या प्रमाणात पसरलेले असतात. त्यामुळे या दिवशी आपण आवर्जून गणपती बाप्पांची पंचोपचारी पूजा करायची आहे. आपण उपाय आणि सेवा देखील करू शकतो. या दिवशी तुम्ही गणपती बाप्पांना गुळ खोबऱ्याचा, फळांचा, त्याचप्रमाणे एखाद्या गोडाच्या पदार्थाचा नैवेद्य तुम्ही बनवून दाखवू शकतात किंवा मोदकाचा नैवेद्य तुम्ही बनवून हा दाखवू शकतात. त्याचप्रमाणे बघा, व्रत हे आपण त्यांच्या नावाने करत असतो, म्हणजेच देवाला उपवास नसतो तर आपल्याला उपवास असतो. त्यामुळे आपण उपवासाचे पदार्थ खायचे आहे आणि देवाला आपण काही पण, म्हणजे गोड पदार्थ असतील किंवा फळांचा नैवेद्य असेल किंवा आपल्या क्षमतेनुसार आपण देवाला जो काही नैवेद्य दाखवू शकतो तो नैवेद्य आपण गणपती बाप्पांना दाखवायचा आहे. कारण उपवास हा आपल्याला आहे. त्यानंतर बघा, आपल्याला छान अशी गणपती बाप्पांची सकाळ संध्याकाळ आरती करायची आहे. आपल्या मनातील इच्छा असतील त्या इच्छा गणपती बाप्पांना सांगायच्या आहे. त्याचप्रमाणे आपल्याला सकाळ संध्याकाळ शक्य झाल्यास 2 कापराच्या वड्या थोड्याशा तांदूळ ठेवून यावर तुम्हाला घरात 2 कापराच्या वड्या प्रज्वलित करायच्या आहेत. त्याचप्रमाणे बघा, अंगारकी चतुर्थीला पूर्ण दिवस आपल्याला उपवास करायचा आहे. उपवासामध्ये तुम्ही उपवासाचे पदार्थ खाऊ शकतात. त्याचप्रमाणे तुम्ही दूध, चहा, कॉफी, फळे घेऊ शकतात. खिचडी करताना तुम्हाला सैंधव मीठाचा वापर करायचा आहे. आपलं साधं मीठ तुम्ही उपवासासाठी वापरू नका. त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला भगर सुद्धा खायची नाहीये. व्रताच्या सर्व नियमांचं आपल्याला काटेकोर पालन करायचं आहे. या दिवशी आपण गरजू लोकांना अन्नदान करू शकतो. गरजू लोकांना आपल्या यथाशक्तीने तुम्ही दान हे करू शकतात. त्याचप्रमाणे या दिवशी गुप्त दान करण्याला देखील अतिशय महत्त्व आहे. हे दान सर्वश्रेष्ठ दान म्हणून मानलं जातं. तुम्हाला शक्य झाल्यास तुम्ही गुप्तदान देखील करू शकतात. या दिवशी गाईला आपल्याला अन्न किंवा हिरवा चारा खायला द्यायचा आहे. या दिवशी शक्य झाल्यास आपण एखाद्या गोशाळेत जाऊन गाईला अन्नदान करू शकतो किंवा गाईसाठी देणगी देखील देऊ शकतो. संकष्टी चतुर्थीचा उपवास करताना जमिनीखाली उगवलेले जे पदार्थ आहेत ते पदार्थ खाल्ले जात नाही. उदाहरणार्थ गाजर, बीट, मुळा, कांदा, लसूण हे या दिवशी खाण्यास मनाई आहे. त्याचबरोबर फणससुद्धा या दिवशी खाल्ले जात नाही. फणसाची भाजी किंवा फणसापासून बनवलेले कोणतेही पदार्थ या दिवशी खायचे नाही. त्याचबरोबर कोणत्याही उपवासाच्या दिवशी घरामध्ये मांसाहार आणि मद्यपान पूर्णपणे वर्ज्य सांगितलेलं आहे. अशा या पवित्र दिवशी आपण आपल्या घरामध्ये किंवा बाहेरसुद्धा आपण या दिवशी नॉनव्हेज खायचं नाही. तुम्ही जरी उपवास करत नसला तरी देखील या दिवशी चुकूनही आपल्याला कांदा, लसूण, मांसाहार या गोष्टी करायच्या नाहीये. त्यानंतर बघा, संध्याकाळी चंद्रोदयापूर्वी आपल्याला गणपती बाप्पांचं पुन्हा पूजन करायचं आहे. संकष्टी व्रत कथेचं किंवा अंगारकी व्रत कथेचं आपल्याला पठण करायचं आहे. त्याला देखील खूप महत्त्व आहे. कारण व्रत म्हटलं की त्यांची कथासुद्धा वाचणं आलंच. सायंकाळच्या पूजेवेळी तुम्ही गणपती बाप्पांना चंदनाचा किंवा कुंकवाचा गंध लावू शकतात. 21 मोदक किंवा मोतीचूर लाडवाचा नैवेद्य दाखवू शकतात किंवा खिरापतीचा नैवेद्य दाखवू शकतात. खिरापत या शब्दामध्ये सगळं ख अक्षरावरून जे पदार्थ येतात त्यांचा वापर होतो. जसं की खारी, खोबरं, खडीसाखर, खसखस आणि यामध्ये अजून काही ख वरून पदार्थ असेल तर तुम्ही ते दाखवू शकतात. या पद्धतीने आपल्याला हे व्रत करायचं आहे. संपूर्ण दिवसभर उपवास करून संध्याकाळी आपल्याला चंद्रोदय झाल्यावर चंद्राचं दर्शन घेऊन चंद्रदेवाला अर्घ्य अर्पण करून आपल्याला गणपती बाप्पांची आरती करून नैवेद्य दाखवून संध्याकाळी आपल्याला उपवास सोडायचा आहे. बघा, आपण जो उपवास करतो हा उपवास चंद्रोदय झाल्यानंतरच सोडायचा असतो आणि चंद्रोदय झाल्यावर चंद्रदेवाला नमस्कार करून अर्घ्य अर्पण करून संध्याकाळी आरती करून गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवून
तुम्हाला हा उपवास सोडायचा आहे. या संकष्टी चतुर्थीपासनं, या अंगारकी संकष्टी चतुर्थीपासनं तुम्ही प्रत्येक महिन्यातील संकष्टी चतुर्थीचे व्रत करायला सुरुवात करू शकतात. हे चतुर्थीचे व्रत केल्याने आपल्या कुंडलीत मंगळ ग्रह मजबूत होतो. या दिवशी मनोभावे गणेशाची पूजा केली तर सर्व विघ्ने दूर होतात, संकटे दूर होतात. गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत, बुद्धीचे देवता आहेत. गणपती बाप्पांची व्रत, पूजा, उपासना केल्याने घरात सुख समृद्धी प्राप्त होते. घरातील आर्थिक अडचणी दूर होण्यास मदत होते. त्याचप्रमाणे या दिवशी आपण घरासाठी काही अत्यंत प्रभावी उपाय देखील करू शकतो. हे उपाय आपल्या चॅनेलवर व्हिडिओ आलेले आहेत, ते बघून तुम्ही या दिवशी अत्यंत प्रभावी असे तुमच्या मुलांसाठी, तुमच्या स्वतःसाठी देखील उपाय करू शकतात. या दिवशी गणपती बाप्पासोबत चंद्राचीही पूजा करण्याची परंपरा आहे. त्याशिवाय हे व्रत अपूर्ण आहे. चतुर्थीच्या दिवशी आपल्याला श्री गणेशाची पूजा करून चंद्रोदय झाल्यानंतर चंद्रदेवाची पूजा करायची आहे.